हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. चला बऱ्याच दिवसांनी भेटतोय. म्हणजे हे तर खरे व्हिडिओज 2 दिवस आधी यायला हवे होते, पण काही कारणांमुळे मला एडिट करायला झालं नाही आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायला पण मला काही जमलं नाही. बरं चला, तुम्हाला अजून एका ट्रिपवरती नेते. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी आई-पप्पांना घेऊन जे आहे ते रायगडावरती गेले होते. त्यानंतर आता आहे ना मम्मी-पप्पांना घेऊन आम्ही चाललेलो आहे फिरायला. रायगडची जी ट्रिप झाली ती आई-पप्पांना घेऊन झाली होती. त्यांना जो आहे तो रायगड बघायची इच्छा होती, त्यामुळे त्यांना तो दाखवून आणला. आणि त्यानंतर आहेत ना ते गावी गेलेले. त्यांना तिकडे बरीचशी कामं जी आहेत ती पेंडिंग आहेत त्यांची. ती कामं करण्यासाठी आता ते आहेत ते गावी गेलेले आहेत लवकर. आणि आता मम्मी-पप्पा राहिलेले आहेत आमच्यासोबत. तर म्हटलं की चला त्यांना पण जे आहे ते फिरवून आणावं. तसं तर आहेत ना त्यांचं पण सारखं येणं जे आहे ते होत नाही आणि आम्ही पण जे आहे ते सारखं फिरायला कुठे बाहेर जात नाही. मग म्हटलं की चला योगायोग जुळून आलेलंच आहेत, ते पण इथे आहेत. मग म्हटलं की आपण पण एक छान छोटीशी ट्रिप काढूयात. आणि ना आम्ही आता त्यांना दापोलीला चाललो आहे, म्हणजे बीचवरती चाललेलो आहे. आणि म्हटलं की चला त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ जो आहे तो करूयात आणि तुमच्यापर्यंत जे आहे ते पोचूयात. आणि ना आशू जो आहे तो सकाळी लवकर उठला होता, त्यामुळे आताची गाडी ते ना एक छान अशी झोप झालेली आहे आणि जसा बीच आला ना की तसा तो उठलेला आहे. आता या दरम्यान ना आमचं सगळं खाऊन पिऊन जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे आम्ही बीचवरती आलो त्यानंतर थोडंफार जे आम्ही टिफिन करून आणला होता तो खाल्लेला आहे. आणि ना आता म्हटलं की चला सगळं आवरून झालेलं आहे, बीचवरती 1-2 तास जाऊया जेणेकरून आशू पण जो आहे तो खूप छान खेळेल. आम्ही कोणीच जो आहे तो बीच बघितला नव्हता, म्हणजे मम्मी पप्पांनी पण जो आहे तो बीच बघितला नव्हता. आणि मी तर कधी स्कूल ट्रिपमध्ये आले होते बीच बघायला, त्याच्यानंतर परत माझं अजिबातच येणं झालं नाही. त्यामुळे म्हटलं की चला आपण जे आहे ती छोटीशी ट्रिप बीचवरतीच काढूयात. आणि आशूला पण जे आहे ते पाण्यात खेळायला खूप जास्त आवडतं. आता तो पण जो आहे तो पहिल्यांदाच बीचवरती आला. आता कितपत खेळतो हे माहीत नाही, पण चला त्याचे कपडे जे आहे ते सगळं चेंज वगैरे केलेले मी आणि त्याला जे आहे ते बीचवरती खेळायला सोडलेलं. बऱ्याच वर्षांनी एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा पाहायला मिळते तेव्हा त्याची एक्साइटमेंट काही वेगळीच असते ना. बघा म्हणजे मी जे आहे ते तब्बल 10 ते 12 वर्षांनी जे आहे ते बीचवरती आलेले, म्हणजे स्कूल ट्रिप आली होती त्याच्यानंतर मला अजिबातच जे आहे ते जमलं नाही इन द सेन्स की कोणी आणलं पण नाही. आणि नंतर कॉलेज आणि लग्न झाल्यानंतर पण आम्ही कधी आलोच नाही. तर आजचं जे आहे ते योगायोग जुळून आलं होतं एवढ्या छान मम्मी पप्पांमुळे. तर म्हटलं की चला आपण जो आहे तो एक्सपिरियन्स घेऊयात. आणि पहिलाच एक्सपिरियन्स आहे आता असं म्हणायला काही हरकत नाही, कारण का 12 वर्ष कुठल्या कुठे निघून गेली आणि त्याच्यानंतर हा पुन्हा एकदा एक नवीन एक्सपिरियन्स, म्हणजे खरंच खूप छान वाटते. आणि आशूला घेऊन आले त्याच्यामुळे आणखीन एक्साइटमेंट आहेच, कारण का त्याला जे आहे ते पाणी खेळायला खूप जास्त आवडतं. आणि तो पण म्हटलं की एन्जॉय करेल, कारण त्याने पण एवढं सारं पाणी कधी बघितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तो पण खूप जास्त एन्जॉय करतो. आणि आम्ही ना एकदम परफेक्ट सीझनमध्ये आलेलो आहे, अजिबातच जे आहे ते गरमी जाणवत नाही आहे. म्हणजे एवढा समुद्रकिनारा आहे तरीही गरमी जाणवत नाही आहे. छान अशी हवा सुटलेली आहे, थंड वाटते समुद्रकिनारी. आणि ना एकंदरीतच म्हणजे ना फिरायला खूप जास्त मजा येणार आहे. आणि जेव्हा ना आपण आपल्या पॅरेंट्सला घेऊन अशा ठिकाणी येतो ना आणि ना या सगळ्या गोष्टी ते जेव्हा त्यांना दाखवतो ना तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे ना ते जे आहे ते एक वेगळ्या प्रकारे या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतात. त्यांना जे आहे ते एक वेगळी एक्साइटमेंट असते नवीन नवीन गोष्टी बघायची. आणि आपल्याला पण एक एक्साइटमेंट असते की त्यांना नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ते दाखवायची. त्याच्यामुळे ना खरंच ही एकंदरीत फिलिंग्स जी आहे ना ती खूप छान आहे. आणि आशू बघा पहिल्यांदाच जे आहे ते बीचवरती आलेलं आहे. लाटा जसं मागे येतात तसं त्याचं पण मागे मागे पळणं चालू आहे. म्हणजे ना एकंदरीत आहे ना असं मला वाटतं की तो खूप आहे ना आज एन्जॉय करणार आहे इथे आणि त्याला ना जे आहे ते छान वाटते. आता बघा परत लाट आली की तो ना मागे मागे येते, म्हणजे ना खरंच खूप जास्त खुश येतो. आणि हे बघून ना मला खूप जास्त हसायला पण येते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपल्या पॅरेंट्सला या गोष्टी पहिल्यांदा बघायला मिळतात ना किंवा अनुभवायला मिळतात ना तेव्हा ना ते खरंच खूप जास्त छान एन्जॉय करतात. आणि ना त्यांचं हे असं एन्जॉय करणं बघून ना आपल्याला खूप छान वाटतं. मी पण खूप छान एन्जॉय करते. नवीन-नवीन गोष्टींचा जो आहे तो अनुभव घेते आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या डोळ्यांमध्ये साठवून घेते. माहीत नाही परत कधी येणं होईल. बघा एवढ्या जवळ बीच आहे तरीही ना मला ना यायला 2 वर्ष लागले. आणि याच्या आधी म्हणाल तर मग आहे ना जेव्हा मी स्कूलला होते तेव्हा आले होते. तेव्हा कुठे आपण जास्त मॅच्युअर असतो ना, लहानच असतो. तेव्हा सगळ्या मुलांसोबत फ्रेंड्ससोबत जे आहे ते एन्जॉय करायचं आणि मस्तपैकी पाण्यात खेळायचं एवढंच जे आहे ते तेव्हा केलं होतं. पण आत्ताची जी आहे ती मी शांतता बघितली आहे. आणि जेव्हा ना आपण असं एका ठिकाणी उभं राहतो आणि ना जेव्हा लाट आपल्या पायांवरती येते ना आणि ना आपल्या पायाखाली जेव्हा ना अशी रेती हळूहळू निसटून जाते ना तेव्हा ना म्हणजे किती छान फिलिंग असते ना ते ना मला खरंच अजिबातच एक्सप्लेन करता येत नाही आहे. पण ना खूप छान वाटते. म्हणजे ना असं मला वाटतं की आपण इथे आलं ना ते ना खरंच म्हणजे एक डिसिजन जो आहे ना तो
खूप छान घेतलेलं आहे. नाहीतर आहे ना आमचं ना वेगळ्या ठिकाणी फिरायला जायचं प्लॅनिंग होतं, कारण का मम्मी पप्पांना जास्त ट्रॅव्हलिंग जमत नाही. तर म्हटलं की त्यांना जे आहे ते वेगळ्या ठिकाणी घेऊन जावं. पण परत असं विचार केला की चला तिथे नंतर कधीतरी जाता येईल. आत्ता जे आहे ते छान असं बीचवरती जाऊन येऊ, कारण का आशूचं पण आता एज असं आहे ना की त्याला पण या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. तो खूप आहे तो छान असा एन्जॉय करेल, म्हणून त्याच्यासाठी जे आहे ते आम्ही मम्मी पप्पांना पण घेऊन आलेलो आहे बीचवरती आता. आणि मला वाटलं की आशू इथे आल्यानंतर छान एन्जॉय करेल, पण अजिबातच नाही. तो ना खूप जास्त घाबरायला लागला आहे. म्हणजे ह्या ज्या लाटा येत आहेत ना त्यांना बघूनच जे आहे ते तो घाबरतोय खूप जास्त. आशूच्या बाबांनी जे आहे त्याला आतमध्ये पण नेलं होतं, पाण्यात खाली थोडा वेळ सोडलं पण होतं, पण तो एवढा घाबरतोय. पण ना नॉर्मल जे आपलं पाणी असतं ना, जेव्हा त्याला मी अंघोळ घालते ना तेव्हा तो खूप जास्त पाण्यासोबत खेळतो. म्हणजे ना अजिबातच जे आहे ते पाण्यातून बाहेर निघायचं नाव घेत नाही. पण इथे आल्यानंतर अचानक कसा तो घाबरायला लागला खरंच काही कळत नाही. आणि ना अजिबातच पाण्याकडे जायला नको म्हणतोय, बाहेर ती चल म्हणतोय. त्याला जे आहे ते रेतीतच खेळायचं आहे. आणि ना मला सारखं म्हणतो की मला ना कडेवरती घे. मी पण जे आहे त्याला घेऊन एकदा पाण्यात पण गेले, पण आहे ना अजिबातच तो ना जायला मागत नाही आहे. असा खेळतोय तो खूप जास्त, पण लाट आली ना की लगेचच घाबरून पळतोय. आणि बघा मी मगाशी म्हटलं तेच, जेव्हा लाट येते ना आणि पायाखालची आपली जी रेती हळूहळू सरकत चालली आहे ना, तेव्हा एवढं छान वाटतं ना. अशा तळपायला एवढ्या छान गुदगुल्या होत आहेत ना की ना हे फक्त ना एक्सपिरियन्स करू शकतो मी ना. अजिबातच म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करते, पण आता ते तुम्हाला कितपत समजतं हे मला माहीत नाही. त्याच्यासाठी ना खरंच बीचवरती यायला हवं. म्हणजे मला माहीत नाही की तुमच्यापैकी किती जण आले, पण माझा ना हा खरंच आहे ना फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. लहानपणी आलो होतो तेव्हा काही मी म्हटल्याप्रमाणे की अजिबातच तेव्हा कळत नव्हतं. तेव्हा फक्त पाण्यामध्ये खेळायचं एवढंच माहीत होतं. पण आत्ता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कळायला लागल्यात. त्याचेच हे सगळे मी जे आहे ते अनुभव घेते आहे. आशूच्या बाबांचं बघा, आशूला जे आहे ते पाण्याशी फ्रेंडशिप करायचं शिकवायचं चालू आहे, पण ना त्याला अजिबातच जे आहे ते त्याच्याशी फ्रेंडशिप करायची नाही आहे. आणि ना त्याचं जे आहे ते रडणं चालूच आहे. मग म्हटलं की चला जाऊ द्यात, त्याला ज्याच्यामध्ये एन्जॉय करायला आवडते त्या गोष्टी त्याला शिकवूयात किंवा त्या गोष्टी त्याला करायला देऊया, जेणेकरून तो पण छान आहे ते एन्जॉय करेल आणि आम्हाला पण जे आहे ते छान असं एन्जॉय करून देईल तो. जसं आशूला पाण्यातून बाहेर आणलं की तसा तो ना खेळायला मोकळाच आहे. म्हणजे ना खूप जास्त खेळतोय, पण जसं पाण्यामध्ये नेलं की रडायला लागतं. म्हणजे ना त्याचं काही गणितच कळेना आम्हाला की त्याला पाणी तर आवडतंय, पण त्याला ना पाण्यात अजिबातच खेळायचं नाही आहे. त्याला जे आहे ते फक्त मातीत खेळायचं आहे. आणि हात खराब झाले की पाण्याकडे जातोय खरा, पण आहे ना परत लाट आली ना की पळत सुटते. बघा आता तुम्ही गेलाय खरं पाण्याकडे, पण आहे ना आता लाट जर आली ना की परत माघारी येईल. बघितलं ना तुम्ही आणि ऐकलंसुद्धा ना आशूची कशी मस्ती चालू आहे ते. म्हणजे ना खेळायचं तर आहे, पण आहे ना पाण्यात जाऊन खेळायचं नाही आहे, फक्त पाण्याच्या बाजूनं जे आहे त्याला खेळायचं आहे. शेवटी बराच वेळ झालं त्याला ना जे आहे ते खेळून दिलं. आणि ना आता ना आम्ही एका ठिकाणी बसलो. आशूच्या बाबांनी तर पूर्ण जे आहे ते पाण्यात उतरले होते, त्याच्यामध्ये पूर्ण भिजलेले आहेत, पण मला काही इच्छा झाली नाही भिजायची. आणि ना मला तशी भीती पण फार वाटते पाण्यात भिजायची, त्यामुळे मी काही रिस्क घेतली नाही पाण्यामध्ये भिजायची. आशूच्या बाबांनी जे आहे ते त्याला पाण्यामध्ये भिजवून आणलेले आणि एका जागी ना छान असं बसून मस्तपैकी माती खेळायला गेलो होतो, पण आशू काय तिथे खेळत बसला नाही. त्याचं जे आहे ते असंच पळणं चालू होतं. मग म्हटलं की चला त्याला जे आहे ते थोडंफार कॅप्चर करूयात, त्याच्या ह्या सगळ्या लहान लहान मुवमेंट्स जे आहेत ते कॅप्चर करून घेऊयात. फ्युचरमध्ये जे आहे ते त्याला दाखवता पण येईल. आणि ना याच्याशिवाय ना असं शूट करायला माझ्याकडे काही नाहीच आहे. म्हटलं की चला त्याची मस्ती जी आहे ते एकंदरीत तो किती एन्जॉय करतोय हे तुमच्यापर्यंत पोहोचू. बराच वेळ झालं आशू ना मनसोक्त खेळतोय. आजी आजोबांना पण जे आहे ते आता कंटाळा आलेलं आहे आणि ते आहेत ना निघून गेलेत, म्हणजे ना ते जे आहे ते पुढे गेलेत. आणि आम्ही तिघेच जे आहे ते आता बीचवरती राहिलेलो आहे. आणि आशूला चल म्हणतोय, पण त्याला जे आहे ते खेळायचंच आहे. मग म्हटलं की चला थोडा वेळ जे आहे त्याला खेळून द्यावं आणि आपण पण जे आहे ते लवकर निघावं. आणि तुम्हाला सांगू का माझं कसं आहे ते, मला ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कॅप्चर करायला खूप जास्त आवडतात. म्हणजे मला व्हिडिओग्राफी म्हणा, फोटोग्राफी खूप जास्त करायला आवडते. आणि ना माझेच फोटो जे आहेत ते सगळ्यात कमी असतात किंवा व्हिडिओज पण जे आहेत ते सगळ्यात कमी असतात. आशूच्या बाबांना म्हटलं की आता माझा जो आहे तो एकतरी व्हिडिओ असा घ्या आशूसोबत, जेणेकरून काही ना काहीतरी माझ्या पण आठवणी जे आहे ते आशूसोबत असतील. हे बघा
चालता चालता काय दिसलं माहीत नाही. तुम्हाला जर हे काय आहे माहीत असेल नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा किती वेळ झालं आम्ही ना बीचवरती आहे, पण ना मला ना पहिल्यांदा हे जे आहे ना तो शिंपला सापडलेला आहे. शंख तर अजून काही मला एक पण सापडलेला नाही आहे, पण आहे ना शिंपला जो आहे तो पहिल्यांदा सापडला आहे. म्हणजे ना खरंच बीचवर आलं की आहे ना आपल्या शंख शिंपल्यांची आठवण होते, पण आहे ना मला ना अजिबातच जे आहे ते सापडलेले नाही आहेत. आणि बघा शेवटी ते ना फायनली जायची वेळ आली तर आहे ना आशूचं आणि आशूच्या बाबांचं काही हौस मौस काही पूर्ण होईना. त्यांचं जे आहे ते अजून खेळायचं चालूच आहे, मातीत खेळायचं चालू आहे, आशूला जे आहे ते भरवायचं चालू आहे. आता फायनली जे आहे त्यांना पण म्हटलं की बस आता बराच वेळ झाला ते आपण इथे आलेलो आहे. आशूने ना जे मागाशी खाल्लं होतं ते त्याचं पूर्णपणे आता जिरलं असेल म्हटलं, त्याला पण जे आहे ते भूक लागली असेल. आता म्हटलं की निघूयात. अजूनही ना जो आहे तो आणखीन एक पॉईंट जो आहे तो कव्हर करायचा होता. मग म्हटलं की चला हीच जी आहे ती वेळ आहे, आता आपण निघूयात. हे दृश्य बघायला केवढं छान वाटते ना. वरती निळं आकाश, नंतर निळसर पाणी, उसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाटा आणि रेती. खरंच बघायला खूप छान वाटते आणि मनाला पण एवढं छान भावते ना हे सगळं. दुसरा एक्सपिरियन्स आहे, पण आहे ना पुन्हा नव्याने जगल्यासारखं वाटतंय. खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण ना खरंच एन्जॉय करणं विसरून जातो, पण आज पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी अनुभवते. खूप साऱ्या नवीन मेमरीज ज्या आहेत त्या गोळा करते. काही मेमरीज ज्या आहेत त्या मनामध्ये साठवून ठेवते आणि काही मेमरीज अशा आहेत की त्या मोबाईलमध्ये कॅप्चर करते. मनामधल्या मेमरीज तर काय आहेत त्या सांगता येणार नाहीत किंवा त्या तुम्हाला अनुभवता पण येणार नाहीत, पण कॅमेऱ्यामधल्या मेमरीज ज्या आहेत त्या तुम्हाला शेअर केल्या की त्या तुम्हाला अनुभवता येतील किंवा त्या तुम्हाला दिसतील. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की आम्ही किती साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या एन्जॉय केलेल्या आहेत. चला आशू आहे ना खूप जास्त खेळला आहे, त्याच्यामुळे ना आता गाडीतच तो झोपलेलं आहे आणि ना बराच वेळ जो आहे तो 1.5-2 तास आता झोपलेलं आहे. आम्ही जे आहे ते पुढच्या पॉईंटला आलेलो आहे. म्हणजे ना आम्हाला जे आहे ते मच्छी मार्केट बघायचं होतं, पण आम्ही ना नेमकं दुपारच्या वेळेला आलेलो आहे. त्याच्यामुळे ना हे पूर्ण मार्केट जे आहे ते बंद आहे, त्याच्यामुळे आम्हाला ते काही बघता आलं नाही. पण म्हटलं की चला एक ना आपण कल्पना करूयात की हे ना संध्याकाळचं मार्केट कसं असेल, त्या अनुषंगाने जे आहे ते तरी आम्ही ना हे सगळं बघायला म्हणजे खरंच समुद्रात एवढे मासे असतात का इथे एवढं मोठं मार्केट लागलेलं आहे. म्हणजे आत्ता सध्या ते बंद आहे, पण मी कल्पना केली की रात्री मार्केट केवढं मोठं असेल आणि एवढ्या सगळ्या होडी ज्या आहेत त्या समुद्रातून मासे घेऊन येतात. म्हणजे समुद्रात एवढे मासे येतात कुठून आणि खरंच एवढे मासे असतात का समुद्रात? म्हणजे मला खरंच कळत नाही की असतात की नाही. म्हणजे आता मी तर मार्केट बघितलं नाही आहे, पण जेव्हा मी मार्केट बघितलं तेव्हा ना खरंच माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसला की नाही खरंच एवढे सारे मासे असतात समुद्रात म्हणून. आणि चला मार्केट तर बंद आहे, पण तरी म्हटलं की एक फेरफटका मारून येऊयात. पण ना इथे आलेले खरे पण एवढा खराब वास येतो ना, म्हणजे जे आहेत ना फिश खात नाहीत ना ते आहेत ना कल्पना करू शकतात की किती खराब जो आहे तो वास येतो आहे. म्हणजे ना खाणाऱ्यांना आहे ना काही वाटत नाही, पण आहे ना मी त्यांचा अपमान अजिबातच करत नाही आहे, पण आहे ना खरंच एवढा खराब वास येतो ना. पण तरी एक माझी इच्छा होती की थोडंफार काहीतरी कॅप्चर करावं. आणि मला ना या माशांमधलं काही माहीत नाही, फक्त एक पापलेटच जे आहे ते मला माहिती आहे आणि या सगळ्यांना काही म्हणतात मला माहीत नाही. म्हणजे मी हे जे आहे ते सगळं केलेलं आहे, कारण आशूचे बाबा जे आहे त्यांना फिश आवडतं, त्याच्यामुळे मी हे सगळं घरी ट्राय केलेलं आहे. पापलेट फक्त जे आहे ते मला माहिती आहे, कारण का ना पापलेट मला खूप छान बनवता येतं, त्याच्यामुळे पापलेट मला माहिती आहे. आणि हे बहुतेक सुरमई असावी आणि हे सुकट आहे, पण मला काही अंदाज नाही आहे. पण आहे ना मम्मींना जे आहे ते बरीचशी माहिती आहे, त्या मुंबईच्या आहे, त्याच्यामुळे त्यांना ना खूप सारी माहिती आहे. आम्हाला ना खरं तर हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, पण आहे ना आम्हाला भाव माहीत नव्हते, त्याच्यामुळे ना आम्ही पुन्हा जे आहे ते माघारी आलो आणि मम्मींना जे आहे ते इकडे पाठवलेले. त्या जे आहे ते ह्या सगळं घेईपर्यंत म्हटलं की आपण जे आहे ते बाकीचं जे आहे ते कॅप्चर करावं आणि त्यांना त्यांचं काम करून द्यावं. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि ना मार्केट सुरू व्हायला अजून 1 तास आहे. आता ना आम्ही काही एवढा वेळ इथे थांबणार नाही आहे, पण बघा शूट करता करता माझी नजर कशावरती पडली आहे तुम्हाला दाखवते. तुम्हाला पण खायची इच्छा झाली का? म्हणजे ना माझी ना बऱ्याच दिवसांची जी आहे ती इच्छा होती, म्हणजे ना खरंच मला आठवत नाही आहे. तर तुम्ही म्हणाल की ही काय सारखं माहीत नाही आहे करते, पण ना मला खरंच आठवत नाही की मी गोळा कधी खाल्ला होता. म्हणजे शाळेत असताना जो आहे तो जेव्हा परीक्षा असायची आणि आपण एका झाडाखाली बसायचो तेव्हा तिथे ना गोळ्याची गाडी यायची ना, तेव्हा जो आहे तो मला आठवतं की मी गोळा खाल्ला होता. त्याच्यानंतर माझं कॉलेज झालेलं आहे आणि त्याच्यानंतर लग्न, पण काहीच या सगळ्या गोष्टींचा मी अजिबातच एक्सपिरियन्स घेतलेला नाही आहे, खाल्लेला पण नाही आहेत. आणि ना आत्ता ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसतात ना, आता म्हटलं की चला आशू पण झोपलेला आहे, निवांत वेळ आहे, मम्मींचं पण तिकडे काम करणं चालू आहे, म्हटलं की आपण पण याच्यावरती थोडासा
चान्स मारूयात आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खाऊन घेऊयात. माहीत नाही पुन्हा कधी येणं होईल नाही होईल. असे जर मम्मी पप्पा किंवा आई पप्पा आले तरच आम्हाला पण जे आहे ते फिरायला भेटतं. मग म्हटलं की चला या सगळ्या गोष्टींचा छान असा आनंद घेऊयात आणि छान अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या एन्जॉय करूयात आणि तुमच्यासोबत पण ज्या आहेत या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत. खरं तर ना तुमच्यामुळे ना या सगळ्या गोष्टी मला एन्जॉय करायला मिळाल्यात ना, यातच मला खूप जास्त आनंद आहे. चला ना एवढा सगळा आता आजचा दिवस आम्ही फिरलेलो आहे आणि ना आता ना आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. वाटेमध्ये ना हे छान असं फिश टँक दिसलं होतं आणि याच्यामध्ये खूप जास्त जे आहेत ते फिश आहेत. ते पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावेत आणि आशूला ना इथून अजिबातच निघायचं नव्हतं, कारण त्याला ना हे सगळे फिश जे आहेत ते बघायचे होते. बराच वेळ झालं त्याच्यासोबत जे आहे ते आम्ही आर्ग्युमेंट पण केली की चला आता घरी जाऊयात. पण त्याला काही इथून हालायचं नव्हतं. पण मग त्याला कसं बसं समजवलं, उचलून जे आहे ते गाडीत ठेवलं, पण तरी तो रडत होता. आणि बघा दिवस जो आहे तो पूर्णपणे मावळलेला आहे आणि अजून पण जे आहे ते आम्ही घरी पोहोचलो नाही आहे. अजून आम्हाला अर्धा 1 तास लागेल घरी पोचायला. पण चला हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच संपवते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातल्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी पुन्हा नव्याने अनुभवल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या आवडल्या असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.